सुनंदाजींचे वय आता उतारावर आले होते. त्यांचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते, जणू काळानेच त्यांच्यावर घात केला होता. त्यांच्या चेहऱ्यावर खोल सुरकुत्या होत्या, त्या प्रत्येक रेषेत त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाची कहाणी दडली होती. त्यांच्या हातांच्या नसाही बाहेर आलेल्या होत्या, त्यांचे शरीर अशक्त झालेले होते, त्या चालताना त्यांचे शरीर थोडे थरथरत होते. पण या सगळ्याच्या पलीकडे त्यांच्या हृदयात अजूनही अपार प्रेम होते. आपल्या मुलासाठी, आपल्या कुटुंबासाठी. त्या रोज देवासमोर बसून एकच प्रार्थना करायच्या, देवा, माझ्या मुलांना तू नेहमी आनंदी ठेव. त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितलेच नव्हते. एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या घरात आनंदच आनंद होता. त्यांचा मुलगा लहान होता, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवर त्या हसत होत्या. त्याला ताप आला की त्या पूर्ण रात्र जागायच्या. त्याला भूक लागली की स्वतः उपाशी राहून त्याला खाऊ घालायच्या. त्याच्या शाळेच्या फीसाठी त्यांनी स्वतःचे दागिने विकले होते. त्या म्हणायच्या, माझा मुलगा मोठा होईल, मोठे नाव कमवेल आणि माझा आधार बनेल. पण त्यांना काय माहीत होते, ज्याच्यासाठी त्या जगत होत्या तोच एक दिवस त्यांना विसरणार आहे. हळूहळू काळ बदलत गेला. मुलगा मोठा झाला, नोकरीला लागला. घरात सून आली, प्रिया. सुरुवातीला सगळे ठीक होते, पण काही दिवसांनी वातावरण बदलायला लागले. प्रियाला सुनंदाची आवडत नव्हत्या. ती त्यांच्याकडे एक ओझं म्हणून पाहू लागली. ही काही काम करत नाही, फक्त बसून खाते, असे ती रोज बोलायची. पण खरे काय होते? सुनंदाजी सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठायच्या, पूर्ण घर झाडायच्या, स्वयंपाक करायच्या, मुलांना तयार करायच्या, भांडी कपडे सगळे करायच्या. तरीही त्यांना कधीही धन्यवाद मिळाले नाही. उलट टोमणे मिळाले, अपमान मिळाले, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. हेच त्यांच्या वाट्याला येत होते. एक दिवस प्रिया रागाने ओरडली, घरात बसून तुमचा काय उपयोग? मला पैसे कमावून दाखवा. हे ऐकून सुनंदाजींचे हृदय तुटले. त्या काही बोलल्या नाहीत, फक्त डोळ्यांत पाणी आले. पण पुढे जे झाले ते आणखी भयंकर होते. प्रियाने निर्णय घेतला, तू रोज स्टेशनवर जाऊन कुलीचे काम करशील. एक आई, जिने आयुष्यभर आपल्या मुलासाठी कष्ट केले, जिला कधी घराबाहेर काम करावे लागले नव्हते, आज तिला जबरदस्तीने लोकांचे ओझे उचलायला लावले जात होते. पहिल्या दिवशी सुनंदाजींचे पाय स्टेशनच्या दिशेने निघत नव्हते. त्यांच्या मनात भीती होती, लाज होती आणि खूप मोठे दुःख होते. त्या मनात म्हणाल्या, देवा, हे दिवस दाखवण्यापेक्षा तू मला घेऊन गेला असतास. स्टेशनवर पोहोचल्यावर लोकांची गर्दी होती, धावपळ होती, आवाज होता. कोणीही त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहत नव्हता, फक्त काम करणारी एक बाई म्हणून पाहत होते. त्यांनी पहिल्यांदा एका बॅगला हात लावला, पण हात थरथरत होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, पण त्यांनी ते पुसले आणि स्वतःला सावरले, कारण घरी परत गेल्यावर त्यांना उत्तर द्यायचे होते. त्या दिवसापासून रोज सकाळी घरचे काम आणि मग स्टेशनवर मजुरी, हा त्यांचा दिनक्रम बनला. पण सगळ्यात जास्त दुखावणारी गोष्ट कोणती होती माहीत आहे? त्यांचा स्वतःचा मुलगा हे सगळे पाहत होता, पण तो काही बोलत नव्हता. तो शांत उभा राहायचा, जणू काही त्याला काहीच फरक पडत नाही. सुनंदाजी रोज रात्री एकट्या बसून रडायच्या आणि मनात एकच प्रश्न विचारायच्या, मी कुठे चुकले? मी इतके प्रेम दिले तरी मला हे का मिळते? आणि अशाच वेदनांनी भरलेल्या आयुष्याची ही खरी सुरुवात होती. सुनंदाजींचे आयुष्य आता पूर्णपणे बदलले होते. एकेकाळी घराची मालकीण असलेली आई आज स्टेशनवर लोकांचे सामान उचलत होती. दररोज सकाळी त्या सर्वात आधी उठायच्या. घरातल्या प्रत्येक कामाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. झाडू पोछा, नाश्ता बनवणे, भांडी धुणे, कपडे धुणे, मुलांना तयार करणे, सगळे करून झाल्यावरही त्यांना एक कप चहा सुद्धा शांतपणे मिळत नव्हता. सगळे काम आटोपल्यावर त्या शांतपणे दरवाजातून बाहेर पडायच्या. पोटात काहीच नसताना उपाशीपोटी स्टेशनवर जाणे हा त्यांचा रोजचा भाग झाला होता. रस्त्यात चालताना त्यांच्या मनात फक्त एकच विचार असायचा, आज जर पैसे कमी मिळाले तर सून काय बोलेल? त्यांच्या पावलांपेक्षा मनातली भीती जास्त थरथरत होती. एक दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस ठरला. त्या सकाळी उठल्यावरच त्यांना जाणवले,
शरीर खूप दुखतय, डोके जड झालंय, डोळ्यांसमोर अंधार येतोय. त्यांना प्रचंड ताप आला होता. त्यांचे शरीर थरथरत होते. सांस घ्यायलाही त्रास होत होता. त्या थोडा वेळ भिंतीला टेकून उभ्या राहिल्या. मनात विचार आला, आज नाही गेले तरी चालेल का? पण लगेच सुनेचे शब्द आठवले, पैसे नाही आणले तर घरात येऊ देणार नाही. हे आठवताच त्यांनी स्वतःला सावरले. त्या हळूहळू स्वयंपाकघरात गेल्या. कापऱ्या हातांनी गॅस लावला, नाश्ता बनवला, भांडी धुतली. प्रत्येक काम करताना त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत होते, पण कुणालाही त्यांची पर्वा नव्हती. सगळे काम करून झाल्यावर त्या भिंतीचा आधार घेत बाहेर पडल्या. रस्त्यावर चालताना त्यांना वारंवार चक्कर येत होती. त्यांचे पाय साथ देत नव्हते. एकदा तर त्या जवळपास पडल्याच, पण कशाबशा त्यांनी स्वतःला सावरले. शेवटी त्या स्टेशनवर पोहोचल्या, पण त्या दिवशी त्यांच्यात काहीच ताकद उरली नव्हती. त्या हळूहळू एका बेंचवर बसल्या. त्यांच्या माथ्यावरून घाम वाहत होता. त्यांचे हात थरथरत होते. तेवढ्यात तिथे काम करणारा रामू त्यांच्या जवळ आला. तो रोज त्यांना पाहायचा आणि त्याला त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती. रामू घाबरून म्हणाला, काकी, तुम्ही ठीक नाही दिसत, तुम्ही आज काम करू नका. हे ऐकून सुनंदाजींच्या डोळ्यांत पाणी आले. त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, बाळा, जर आज काम नाही केले तर सून मला घरात येऊ देणार नाही. हे ऐकून रामूचे मन हेलावले. त्याने लगेच त्यांचा हात धरला. काकी, आज तुम्ही काही करू नका, तुमचे काम मी करतो. त्या दिवशी रामू स्वतःचे आणि त्यांचे दोघांचे काम करत होता. तो धावत होता, सामान उचलत होता, लोकांशी बोलत होता आणि मध्ये मध्ये येऊन विचारायचा, काकी, पाणी प्या. सुनंदाजी मात्र त्या बेंचवर बसून सगळे पाहत होत्या. कधी डोळे मिटून देवाला आठवत होत्या, कधी जुन्या आठवणींमध्ये हरवत होत्या. त्यांना आठवले, एक काळ होता जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्या मांडीवर झोपायचा. तो म्हणायचा, आई, तू माझ्यासोबत आहेस ना? आणि आज तीच आई एकटी स्टेशनवर बसली होती. संध्याकाळ झाली. रामू थकून भागून त्यांच्या जवळ आला. त्याने खिशातून पैसे काढले आणि त्यांच्या हातात ठेवले. काकी, हे तुमचे पैसे. तो पुढे म्हणाला, पण यातले काही पैसे औषधासाठी वापरा. हे ऐकून सुनंदाजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. देवा तुला सुखी ठेवो बाळा, आज तू माझ्या मुलापेक्षा जास्त साथ दिलीस. त्या हळूहळू घरी निघाल्या, पण त्यांना माहीत नव्हते, घरी त्यांच्या अजून मोठ्या वेदना पाहत होत्या. सुनंदाजी थकलेल्या अवस्थेत हळूहळू घरी पोहोचल्या. त्यांच्या अंगात अजिबात ताकद उरली नव्हती. त्यांचे डोके गरगरत होते, त्यांचे शरीर जळत होते. त्या मनात एकच आशा घेऊन आल्या होत्या, घरी जाऊन थोडे तरी खायला मिळेल. पण दार उघडून आत गेल्यावर त्यांची आशा तिथेच तुटली. घर पूर्ण रिकामे होते. सून प्रिया, मुलगा सगळेच बाहेर पार्टीला गेले होते. स्वयंपाकघरात फक्त रिकामी भांडी पडली होती. खायला काहीच नव्हते. सुनंदाजी थोड्या वेळ दारातच उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्या हळू आवाजात म्हणाल्या, देवा, आजसुद्धा उपाशीच झोपावे लागणार. त्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे हळूच टेबलवर ठेवले. एक शब्दही न बोलता त्या आपल्या छोट्याशा खोलीत जाऊन पडल्या. रात्रभर त्यांचा ताप वाढत गेला. त्यांचे शरीर जळत होते. त्यांना कधी थंडी वाजत होती. त्या तडफडत होत्या, पण त्यांना विचारायला कोणीच नव्हते. आई, तुम्ही ठीक आहात का? हे विचारणारे कोणीच नव्हते. सकाळ झाली, पण त्या उठू शकल्या नाहीत. घरातली नोकराणी विमला आली. ती काम करत करत त्यांच्या खोलीत गेली आणि जे तिने पाहिले ते पाहून ती घाबरली. सुनंदाजींचं शरीर तापाने पेटत होते. त्या अर्धवट बेशुद्ध होत्या. विमला धावत सुनेकडे गेली. ताई, आईंची तब्येत खूप खराब आहे, तुम्ही डॉक्टरांना बोलवा. पण प्रिया, तिला काही फरकच पडला नाही. ती रागाने त्यांच्या खोलीत आली आणि जोरात ओरडली, हे नाटक माझ्यासमोर तू करू नकोस. तिने सुनंदाजींचा हात पकडून ओढले. उठ आणि कामावर जा. सुनंदाजी रडत म्हणाल्या, माझ्याकडून आज होणार नाही, मला ताप आहे. पण प्रिया थांबली नाही. तिने जबरदस्तीने त्यांना उभे केले आणि 2 कोरड्या भाकऱ्या त्यांच्या हातात दिल्या. हे घे, भूक लागली तर खा, पण संध्याकाळी पैसे घेऊनच ये.
त्या क्षणी आई म्हणून नाही, माणूस म्हणूनही त्यांचा अपमान झाला होता. सुनंदाजी शांतपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण त्या काही बोलल्या नाहीत, कारण त्या आधीच खूप तुटल्या होत्या. त्या पुन्हा एकदा त्या स्टेशनच्या दिशेने निघाल्या. रस्त्यात चालताना त्यांना वारंवार चक्कर येत होती. त्यांचे पाय थरथरत होते. त्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, मी आई आहे की नोकराणी? स्टेशनवर त्या पोहोचल्या. त्या दिवशी खूप गर्दी होती. लोक धावत होते. सामान घेऊन गोंधळ चालू होता. एक कुटुंब त्यांच्या जवळ आले. त्यांनी सांगितले, आई, आमचे सामान उचलून द्या. सुनंदाजींनी प्रयत्न केला. त्यांनी एक मोठा सूटकेस उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा तोल गेला आणि त्या जोरात खाली पडल्या. आजूबाजूचे लोक बघत राहिले. कोणी पाणी दिले तर कोणी उचलले. तेवढ्यात रामू धावत आला. काकी, काय झाले? सुनंदाजी हळू आवाजात म्हणाल्या, मला काम करायचे आहे. रामूच्या डोळ्यांत पाणी आले. काकी, आता बसा, मी सगळे करतो. त्या बेंचवर बसल्या. त्या पूर्णपणे थकलेल्या होत्या. त्या पूर्णपणे तुटलेल्या होत्या. आणि त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात एक मोठा वळण येणार होते. रात्रीचा काळोख पसरला होता. घरात सगळीकडे शांतता होती, पण ती शांतता भीतीदायक होती. सुनंदाजी त्यांच्या छोट्याशा खोलीत एकट्याच पडल्या होत्या. त्यांचा श्वास जड झाला होता. त्यांच्या छातीत तीव्र वेदना होत होती. त्यांनी हळूच आवाज दिला, रवी, बेटा, थोडे पाणी दे. पण बाहेर कोणीच ऐकत नव्हते. रवी आणि प्रिया आपल्या खोलीत गाढ झोपले होते. सुनंदाजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांनी छताकडे पाहत मनात म्हटले, हे देव, मी काय चूक केली होती? त्यांना आठवू लागले, लहानपणी रवी आजारी पडला होता. त्या पूर्ण रात्र त्याच्या बाजूला बसून होत्या. स्वतः झोपल्या नव्हत्या. आज त्याच मुलासाठी, त्याच आईला एक ग्लास पाणी मिळत नव्हते. त्यांचा श्वास अजूनच जोरात चालू लागला. त्यांचे हात थरथर कापत होते. आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. एक क्षण, 2 क्षण, आणि सगळे संपले. सुनंदाजी शांत झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. जणू त्या म्हणत होत्या, आता मला कोणताही त्रास नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. प्रिया नेहमीप्रमाणे रागात उठली. आजही ही बाई बाहेर आली नाही. काम टाळते रोज. ती रागाने त्यांच्या खोलीत गेली. दरवाजा उघडताच ती थांबली. सुनंदाजी हलत नव्हत्या. त्यांनी डोळे मिटलेले होते. त्यांचा चेहरा पूर्ण शांत होता. प्रिया घाबरली. रवी, जरा इथे ये. रवी धावत आला. त्याने आईला हलवले. आई, उठ ना. पण आता खूप उशीर झाला होता. आई कायमची निघून गेली होती. घरात हाहाकार झाला. सुधीर बाबूंना बातमी मिळताच ते लगेच आले. पत्नीचा मृतदेह पाहताच ते जमिनीवर बसले. सुनंदा, तू मला सोडून गेलीस. त्यांचा आवाज तुटत होता. डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. त्यांना स्वतःवर राग येत होता. मी तुला वाचवू शकलो नाही. नेहा आणि रमेश. नेहा सुनंदाजींना बिलगून रडत होती. आई, तुम्ही मला का नाही बोलावलेत? रमेशही शांत उभा होता. त्याच्या डोळ्यांत पश्चाताप होता. सगळे विधीपूर्वक झाले, पण घरातील वातावरण बदलले. आई गेल्यावर घर रिकामे झाले होते. काही दिवसांनी सगळे शांत झाले, पण आता खरी गोष्ट सुरू झाली. रवी आणि प्रिया म्हणाले, आई आमच्यासोबत राहत होती, म्हणून जास्त हिस्सा आमचा आहे. मग रमेश म्हणाला, आईने शेवटी आम्हाला प्रेम दिले, म्हणून आम्हालाही हक्क आहे. दोन्ही भावांमध्ये वाद सुरू झाला. घरात भांडणे सुरू झाली. सुना एकमेकींवर आरोप करत होत्या. आवाज वाढत होता. नातेसंबंध तुटत होते. एक दिवस सुधीर बाबूंनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावले. त्यांच्या हातात एक फाईल होती. ते शांत पण ठाम आवाजात म्हणाले, तुम्हाला फक्त संपत्ती हवी आहे ना? सगळे गप्प झाले. ते पुढे म्हणाले, सुनंदाने मरायच्या आधी सगळे माझ्या नावावर केले आहे. हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सुधीर बाबूंनी जोरात सांगितले, मी ही संपत्ती तुमच्यापैकी कुणालाही देणार नाही. ही संपत्ती वृद्धाश्रम आणि गरीब मुलांसाठी दान करणार. घरात पूर्ण शांतता. रवी आणि प्रिया थरथरत होते. त्यांना समजले, लालचामुळे त्यांनी आई गमावली आणि आता संपत्तीही.
सुधीर बाबू सुनंदाजींच्या फोटोसमोर गेले. त्यांनी हात जोडले. मला माफ कर सुनंदा, मी तुला वाचवू शकलो नाही. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आणि त्या घरात फक्त एकच गोष्ट उरली होती, पश्चाताप. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.